या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। कोणत्याही जातीला दुसऱ्या जातीमध्ये टाकण्याचा सरकारला अधिकार नाही, जात बदलता येत नाही, न्यायालयामध्ये जाणार छगन भुजबळ यांच्याकडनं स्पष्ट। ओबीसी आरक्षण संपवणारा GR घुसखोरी करणाऱ्यांना सरकारने वाट करून दिली, सरकारने बेकायदेशीर GR काढला असं म्हणत लक्ष्मण हाकेंनी GR फाडला। दुसऱ्यांच्या आरक्षणामध्ये कशाला लुडबुड करता, ज्यांना फार कळतं त्यांनी अतिशहाणपणा करू नये, राधाकृष्ण विखे पाटलांनी हाकेंना सुनावलं। कॅबिनेट बैठकीवर छगन भुजबळांचा बहिष्कार, मराठा आरक्षणावरून काढलेल्या GR वरून भुजबळ नाराज, सूत्रांची माहिती। भुजबळांची नाराजी म्हणजे शासनाचा GR पक्का, भुजबळ अभ्यासू नेता म्हणूनच बैठकीतून बाहेर पडले, मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। जरांगेंच्या जवळच्या लोकांचे अगदी शेवटच्या क्षणी फोन आले, सरकारला काय सांगावं असं विचारलं, मी मेसेज टाईप करून पाठवले पण तोपर्यंत सर्वांना गुंडाळण्यात आलं होतं, असीम सरोदे यांची पोस्ट। दुर्दैवाने कोणताही निर्णय लागलेला नाही, विखे पाटलांनी निर्णयाचा फायदा कसा होईल ते सांगावं, विनोद पाटील यांची प्रतिक्रिया। तर आरक्षणावर चर्चा सुरू होती तेव्हा विनोद पाटील ताजमध्ये झोपले होते, विखे पाटील यांचा पलटवार। ज्या पक्षाचा आरक्षणालाच विरोध आहे ते कुणाचं भलं करतील, मराठ्यांची फसवणूक होते हे मराठा समाजाच्या लक्षात यायला हवं, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। किडे मकोड्यांचा कौतुक ऐकू नका, राईट काम होणार, मी चुकलो तर पुन्हा GR काढायला लावीन, जर GR मध्ये काही बदल असतील तर ते मी करून घेणार, जरांगे यांचं वक्तव्य। सरकारच्या GRने ओबीसींचं कोणतंही नुकसान झालेलं नाही, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य। ओबीसी समाजासाठी उपसमितीची नियुक्ती, मंत्रिमंडळाचा निर्णय, सरकारमधील प्रत्येक पक्षाचे 2 मंत्री समितीमध्ये असतील, सरकारचा ओबीसी समाजाला दिलासा। टीकाकार असलो तरी कालचं श्रेय फडणवीसांचंच, फडणवीसांच्या संयमाचं कौतुक, संजय राऊतांकडनं मुख्यमंत्र्यांचं कौतुक। संजय राऊत यांना उशिरा सुचलेलं शहाणपण त्यांना उशिरा सुचतं, त्यामुळे त्यांच्या पक्षाची वाताहत, राधाकृष्ण विखे पाटलांचा राऊतांना टोला। मंत्री अतुल सावे ओबीसी आंदोलकांची भेट घेणार, ओबीसी समाजाची समजूत काढण्याची सावेंवर जबाबदारी, उद्या सकाळी अतुल सावे नागपुरात उपोषण स्थळी भेट देणार। नवी मुंबईत गुलाल उधळणारे शिंदे काल कुठे होते, कालच्या आनंद सोहळ्यामध्ये शिंदे का सहभागी झाले नाहीत, प्रकरण चिघळत राहावं असं शिंदेंना वाटत होतं का, राऊतांचा सवाल। जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात 4 आठवड्यानं पुन्हा सुनावणी होणार, सर्व प्रतिवाद्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश, कोर्टाकडून सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा प्रश्न उपस्थित। छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये जरांगेंवर उपचार सुरू, रुग्णालयाच्या बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एकूण 9 गुन्हे दाखल, आझाद मैदान पोलीस ठाण्यात 3, मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये 2 गुन्हे दाखल, बेकायदेशीर जमाव, रस्ता अडवणं या प्रकरणी गुन्हा दाखल। सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 170 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा, सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू। कोल्हापूरच्या राधानगरी धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम, राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा पुन्हा उघडला, धरणातून 1900 क्युसेक्सना विसर्ग सुरू, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। पंजाब, हिमाचल, उत्तराखंड, काश्मीरमधून मुसळधार पाऊस, पावसामुळे गुरुग्राम, चंदीगड, नोएडामधील शाळांना सुट्टी, पंजाबमधील 1400 गावांना पुराचा फटका, पुरामध्ये आतापर्यंत 30 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू। वायव्य भारतामध्ये पावसामुळे सतलज नदीला पूर येण्याची शक्यता, परराष्ट्र मंत्रालयाकडनं पाकिस्तानला इशारा, तावी नदीच्या पुराबद्दल सुद्धा पाकिस्तानला इशारा। उत्तर भारतामध्ये मुसळधार पाऊस, गाझियाबादमधील बदरपूरमध्ये पूरस्थिती, नद्यांना पूर झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत। अफगाणिस्तानमध्ये भूकंपामुळे 1400 लोकांचा मृत्यू, शेकडो इमारती जमीनदोस्त, भारताकडनं मदत रवाना। अरुण गवळी यांची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका, सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केल्यानंतर 18 वर्षांनंतर अरुण गवळीची सुटका। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।